श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अनुभव आहे म्हणून सांगतोय. पैसा खूप कमवा, पण पैसा कमवत असताना माणुसकी ही जपा. कारण प्रत्येक ठिकाणी पैसा कामा येत नाही. माणुसकी आणि आपल्याला भेटलेलं प्रेम, आशीर्वाद आणि त्यामध्ये असलेली पुण्याई ते आपल्याला कधी कधी जीवाला उपयोग ठरते. आपण नेहमी नेहमी कुठेतरी जातोय, त्या ठिकाणी फुटपाथवर काही आई बसलेले असतात किंवा भिकारी बसले असतात, XYZ. त्यांना खरोखर मदत करा. कोण उपाशी असेल तर त्यांना एक टायमाचं जेवण द्या. जेव्हा तुम्ही त्याला जेवण देता किंवा पाण्याची बॉटल देता किंवा काही पैसे देता, 100-200 काय असेल पैसे देताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतोय, जे डोक्यावर आपले हात ठेवतात आणि आशीर्वाद देतात, तो आशीर्वाद आणि त्यांची भेटलेली पुण्याई आपल्याला कुठे ना कुठे कामं येतात. असंच मी गाडीवर जात असताना अनेकदा ठिकाणी असं कामं करतोय, पण मी कुठे सोशल मीडियावर फोटो टाकत नाही. कारण ते काम मनापासून केलेलं असतंय. ते आपल्याला दिखावसाठी नाही करायचं. मी डॅममध्ये पडलो, माझं मोठं ॲक्सिडेंट झालं. एवढं मोठं ॲक्सिडेंट का तिथं वाचण्याची शक्यता नव्हती. पण मी अनेक ट्रकवर जात असताना भिकाऱ्यांना किंवा ज्यांना उपाशी आहेत, जे पोटाला मारलेले 2-2, 3-3 दिवस उपाशी आहेत, त्यांना अनेकदा जेवण देतोय, अनेकदा त्यांच्यासाठी मदत करतोय. ₹200 ना ₹300 त्यांच्यासाठी खर्च केल्यानंतर आपण भिकारी होणार नाही ना, ते काय मोठे होणार नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो समाधान आहे, तो पाहून अक्षरशः असं कुठेच समाधान भेटणार नाही मित्रांनो. प्लीज आपलं पैसे कमवत असताना माणुसकी थोडी जपा आणि जिथे गरज आहे, ज्यांना गरज आहे, अशाच माणसांना तुम्ही मदत करा आणि त्यांचं प्रेम, आशीर्वाद आणि पुण्याई नेहमी घेत जा. कारण कुठे पैसा जिथे कामा येत नाही, तिथे त्या माणसांची पुण्याई आणि आपली माणुसकी, आपलं चांगलं केलेलं कर्म ते आपल्याला कुठे ना कुठे उभं राहतात. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.